कुपवाड MIDC पोलीस ठाणे अंतर्गत 220 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई तर 21 गुन्हेगारांना केले हद्दपार। राज्यात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून सांगली जिल्हा पोलीस दल हे गेले 2 महिन्यांपासून सदर उत्सवाची तयारी करत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसह शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत। गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेसाठी कुपवाड MIDC पोलीस ठाणे अंतर्गत रेकॉर्डवरील 220 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे। त्यातील रेकॉर्डवर असणारे एकूण 21 गुन्हेगारांवरती गणेशोत्सव काळामध्ये हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने हद्दीतील प्रमुख मार्गावरती असणारे CCTV कॅमेरे सुस्थितीत ठेवण्यात आले। महत्त्वाची मंडळे तसेच प्रमुख मार्गावर गस्ती पथक नेमण्यात आले आहेत। सोसायटी चौक व आंबा चौक या ठिकाणी फिक्स पॉइंट तयार करण्यात आले असून या ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे। पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 3 पथके तयार करण्यात आली आहेत। ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष तपासणी पथक नेमण्यात आले असून सदरचे पथकाकडून ध्वनी मर्यादेचे पालन न करणाऱ्या मंडळांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। महिलांची छेडछाड व मिरवणुकीमधील हुल्लडबाजी करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्याकरता साध्या वेशातील महिला पोलिसांची विशेष तुकडी नेमण्यात आली आहे। संभाव्य संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलाय। कुपवाड MIDC पोलीस ठाणे अंतर्गत 171 गणेश मंडळे आहेत। सर्व मंडळांना एक कॅमेरा पोलिसांसाठी व नशामुक्त अभियानाकरता प्रबोधन करण्यात आलाय, अशी माहिती कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली।